अन्य अविनाशची लव्ह स्टोरी भाग 5. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. मागील भागात तू काहीतरी खाऊन घे आणि मगच मंदिरात जा, अन्याची आई आपल्या डोळ्यातील आनंदाश्रू पुसत बोलली. याआधी त्यांनी कधीही तिची चौकशी केली नव्हती असं पण म्हणता येणार नाही, कारण जेव्हा जेव्हा ती आजारी असायची किंवा तिला काहीतरी लागलं तरी ते बेचैन व्हायचे. त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करता येत नव्हत्या, एवढंच. तर आतापासून पुढे अन्याच्या बाबांचा अन्यावर खूप जीव होता आणि हे तिच्या आईला माहीत होतं, कारण ते काही त्यांच्याकडे अन्याचे विचारपूस करत राहायचे. हो आई, मी ऐकले, त्यांना सांग मी खाल्लेले आहे, तुम्ही जेवला का? अन्या डोळ्यातून अश्रू पुसत बोलली. तिला आज खूप आनंद झाला होता की तिच्या बाबांनी तिची विचारपूस केली, त्यामुळे तिच्या डोळ्यातून आनंदाची अश्रू वाहू लागले. हो, आम्ही जेवलो. बरं तू जाऊन ये, मी ठेवते फोन, असं म्हणून अन्याच्या आईने फोन कट केला, कारण आज त्यांना खूप भरून आलं होतं व त्यामुळे त्यांना व्यवस्थित बोलता येत नव्हते. अन्याला रडताना पाहून रेवानी तिला काय झालं म्हणून विचारलं, पण अन्याने तिला नंतर सांगते म्हणाली व त्या दोघी मंदिराकडे निघाल्या. मंदिराकडे जाताना तिच्या बाबांचा विचार येत होता आणि त्याला कारणही तसेच होते. काहीतरी वेगळे जाणवत होते तिला. त्यांनी कधीच तिला असं बाहेर फिरायला जायची परवानगी दिली नव्हती. तिच्यावर खूप बंधनं होती, जसं की कॉलेज सुटल्यावर सरळ घरी यायचं, बाहेर इकडे तिकडे फिरायचं नाही, रेवाचं घर सोडून दुसरीकडे कुठे बाहेर जायचं नाही. पण याउलट तिच्या मोठ्या बहिणीवर कोणतेही बंधन लादलेलं नव्हतं आणि त्याचाच परिणाम म्हणून ती खूप हट्टी बनली होती. तिने गेल्याच महिन्यात घरामध्ये रितेशशी तिच्या लग्नाचा विषय काढला होता, पण बाबांनी त्याला साफ नकार दिलेला होता. म्हणूनच तिने आज एवढे मोठे पाऊल उचललं होतं. अन्या व रेवा मंदिराकडे जात असताना अन्याला असं वाटत होतं की कोणीतरी त्यांचा पाठलाग करत आहे. अन्याने 2-3 वेळा मागे वळून पाहिलं तर मागे कोणीच नव्हते, पण रस्त्यावरील ब्लॅक कलरची आलिशान गाडी उभी होती. अन्याने ती गाडी पाहिली तर तिला काहीतरी आठवलं. सकाळी जेव्हा त्या दोघी रिक्षातून कॉलेजला जात होत्या, तीच रिक्षा तिथं थांबली होती व तो ड्रायव्हर काका त्याने रिक्षावाल्याला विनंती करून त्यांच्या साहेबांना कॉलेजवर ड्रॉप करून द्यायला सांगितले होते. तेच ती गाडी चालवत होते, पण ते आपल्या मागे का येत आहे त्यांना विचारून बघावं का? पण त्यांचं काहीतरी काम असेल म्हणून इकडे आले असतील. नको, जर ते आपल्याला जवळ आले आणि काहीतरी बोलले तरच आपण त्यांना विचारूया, असं अन्याने मनात ठरवलं. अन्या, अगं काही झालं का? तू कोणत्या विचारात हरवली आहेस? मी मगापासून तुला काहीतरी विचारत आहे. रेवा अन्याला आपल्याच विचारात हरवलेलं पाहून बोलली. काही नाही गं, मी ते विचार करत होती की आज माझे बाबा माझ्यासोबत एवढे चांगले का वागत आहेत, त्यामुळे माझं लक्ष नव्हते तुझ्या बोलण्याकडे. तू बोल ना, काय म्हणत होतीस तू? अन्या म्हणाली. अगं, मी म्हणत होते की आपण आज मस्तपैकी बाहेर जेवून घरी जाऊया. काय माहीत यापुढे आपण दोघी पुन्हा असं भेटू किंवा नाही, रेवा म्हणाली. रेवा, नको, त्यापेक्षा आपण आपल्या नेहमीच्याच ठिकाणी पाणीपुरी खाऊ आणि थोडा वेळ तिथेच बसू. पाणीपुरी? बरं ठीक आहे, चालेल, रेवा एक्सायटेड होत बोलली. पण तू असं मागे वळून काय पाहत आहेस? तुला कोणी ओळखीचे दिसले की काय? रेवा म्हणाली. मला असं वाटते की कोणीतरी आपला पाठलाग करत आहे, कारण मी ती गाडी बघितली, ती 5-10 मिनिटे झाले आपल्या मागेच येत आहे. आणि सकाळी आपण त्या व्यक्तीला रिक्षामध्ये बसायला जागा दिली होती ना, मला वाटतं तेच असतील बहुतेक, कारण ती गाडी आणि ते ड्रायव्हर काका ती गाडीकडे बोट दाखवत बोलली. रेवाने गाडीकडे पाहिले तर खरंच ती सकाळचीच गाडी होती आणि त्यामध्ये ते सकाळचेच ड्रायव्हर काका बसलेले होते. तिने एकदा अन्याकडे पाहिले. अन्या, सकाळी बोललेले तसं हे लोक आपल्या किडनॅप तर करणार नाहीत ना? रेवा अडखडत बोलली. रेऊ, मला वाटतं तसं काही नसेल बहुतेक, तेही इथे बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले असतील. चल, आपण पटकन दर्शन घेऊया आणि इथून निघूया, अन्या भराभर चालत म्हणाली. अन्या व रेवा बाप्पाच्या मंदिरात पोहोचल्या होत्या. मंदिराच्या बाहेर असलेल्या नळावर त्या दोघींनी हातपाय धुतले. दुपारची वेळ असल्यामुळे ऊन खूप होतं. थंड पाण्याने हातपाय धुतल्यामुळे अन्याला थोडं फ्रेश वाटत होते.
मंदिर थोड्या उंचावर असल्यामुळे मंदिराला थोड्या खड्या पायऱ्या होत्या. दोघी मंदिराच्या पायऱ्या चढून वरती मंदिरात येऊन पोहोचल्याने बाप्पासाठी काही फुले व दुर्वा घेतल्या व दर्शनासाठी लाईनमध्ये उभे राहिल्या. दुपारची वेळ असल्याने मंदिरात फारसे गर्दी नसल्यामुळे त्या दोघींना दर्शनासाठी थोड्या वेळेसच थांबावं लागलं. रेवाने बाप्पासमोर मनोभावे डोळे मिटून हात जोडले व प्रार्थना केली. बाप्पा, आजवर मी तुझ्याकडे काही मागितले नाही, पण मी आज तुझ्याकडे काहीतरी मागणार आहे आणि तू माझी इच्छा पूर्ण करावी हीच माझी एक विनंती आहे आणि तुलाही पूर्ण करावीच लागेल. बाप्पा, मी माझ्यासाठी काहीच मागत नाही, पण माझी मैत्रीण आहे ना, तिचं नाव अन्या आहे. आजवर तिने खूप काही सहन केले आहे. आजवर कधीही याबद्दल तुझ्याकडे तक्रार मी केली नाही, पण आज तिच्या बाबतीत खूप वाईट घडत आहे. तिच्या बहिणीने केलेल्या कृत्याची शिक्षा तिचे बाबा तिला देत आहेत. आजवर कधीही त्यांनी तिची साधी विचारपूससुद्धा केली नव्हती आणि आज चक्क तिचं कॉलेज बंद केलं व 15 दिवसांनी तिचे लग्नसुद्धा करून देणार आहेत. तिला अजून शिकायचं आहे, पण तिच्या घरी तिच्या बाबांचा शब्द हा शेवटचा शब्द मानला जातो. तर माझी एकच इच्छा आहे की तू काहीतरी चमत्कार करावा, अन्याच्या बाबांना त्यांचा निर्णय बदलावा, अशी माझी खूप खूप इच्छा आहे. बाप्पा, माझी आई म्हणते की तू तुझ्या भोळ्या भक्तांची अडचणीच्या वेळी मदत करतोस व त्यांची कधीही साथ सोडत नाही. मग तू माझ्या मैत्रिणीला अन्याला मदत कर ना. बाप्पा, प्लीज प्लीज प्लीज. रेवा बाप्पासमोर हात जोडून म्हणाली. बाप्पा, आता इथून पुढे माझे आयुष्य जे काही होईल ते मी तुझ्यावर सोपविले आहे. जर तुझ्या मनात असेल की मी खुश राहावे, आनंदी राहावे, सुखी राहावे, माझे शिक्षण पूर्ण व्हावे, तर तू नक्कीच काहीतरी चमत्कार करून मला मदत करशील. डोळे मिटून अन्याने बाप्पाला प्रार्थना केली. बाप्पा, तुम्हा दोघींची इच्छा नक्की पूर्ण करेल, पुजारी काका म्हणाले. त्या दोघी मनोभावे बाप्पाची प्रार्थना करत होते. तेवढ्यात मंदिरात काहीतरी गोंधळ उडालेला होता. त्यांनी डोळे उघडून मागे वळून पाहिले तर त्या दोघींचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. कारण समोरून मिस्टर अविनाश राज्याध्यक्ष चालत येत होते आणि त्यांना पाहण्यासाठी मंदिरात खूप गर्दी झाली होती. अन्याने सकाळी त्याला पाहिलं होतं तेव्हा त्याच्या अंगावरचा वेगळाच कोट होता आणि आत्ताचा वेगळाच, आणि आत्ताचे त्याचे कपडे अगदी वेगळेच होते. त्या व्यक्तीसारखे होते ज्याने सकाळी त्यांच्याबरोबर रिक्षा शेअर केली होती. अन्या व रेवा त्याला आश्चर्याने पाहत होत्या आणि अन्याच्या मनात राहून राहून असा विचार येत होता की तो सकाळीचाच व्यक्ती आणि अविनाश एकच असेल का. पण तिने मनातले विचार झटकून टाकले, कारण तो कॉलेजमधून जाताना त्याच्या गाडीमागे त्याच्या बॉडीगार्डच्या 2 गाड्या पण होत्या. मग जर त्याची गाडी बिघडली असती तर तो दुसऱ्या गाडीतून निघून गेला असता. व त्यांनी आपल्या मनातील विचार झटकून टाकले व पुन्हा एकदा बाप्पाला नमस्कार केला व पटकन बाजूला झाली. अन्या व रेवा तिथे बाजूलाच उभ्या राहून अविनाशकडे एकटक पाहत उभ्या होत्या. कारण ज्याला भेटायला त्यांनी 2 वर्ष वाट पाहिली होती आणि आज त्याची 2 वेळा भेट झाली होती. तसं पाहायला गेलं तर अविनाशचे ही सगळं लक्ष त्या दोघींच्याकडे होतं, पण ते ह्या दोघींना ओळखत नव्हते. त्याने डोळ्यांवर सनग्लासेस जे घातले होते तो तिरक्या नजरेने अन्याकडे पाहत होता आणि गालातच हसत होता. अविनाशने बाप्पासमोर हात जोडले व बाप्पाकडे काहीतरी मागितले. त्याने मध्येच एक नजर अन्यावर टाकली तेव्हा त्या दोघांची नजरानजर झाली. त्याने अन्याकडे पाहून स्माईल केली. हे पाहून अन्याने पटकन आपली नजर खाली केली. तिला वाटलं आपल्यालाच काही भात झाला असावा, म्हणून तिने आपली नजर खाली केली. हे पाहून अविनाशला हसू आवरेना. त्याने हसतच दुसरीकडे पाहिलं तर त्याच्या एका बॉडीगार्डचे लक्ष त्याच्याकडे होतं व तो अविनाशला पाहत होता. अविनाशने त्याला मानेनेच काही म्हणून विचारलं तेव्हा त्याने काही नाही म्हणून मान डोलावली. रेवा, गर्दी व्हायच्या आधी चल ना, आपण निघून जाऊया. जर आपल्याला इथेच वेळ झाली तर पुन्हा घरी जायला वेळ होईल, अन्या म्हणाली. आपल्याला बागेतही जायचे आहे, रेवा तिचा हात पकडत म्हणाली. कारण अविनाशच्या येण्याने त्याला पाहण्यासाठी मंदिरात गर्दी होत होती, म्हणून रेवाने अन्याचा हात पकडला व दोघेही बाहेर निघून गेल्या. अन्या, हा अविनाश कसला क्यूट दिसतो ना. मला तर त्याला एकसारखे पाहत उभे राहावं असं वाटतंय, रेवा म्हणाली.
हो का, मग जा ना, त्याला बघत बस, अन्या म्हणाली. मी का त्याच्याकडे बघेन ग, पण त्याने एक नजर तर मला पाहायला हवं ना. तुला सांगू, त्याची नजर ना तुझ्यावरून हटतच नाही, रेवा अन्याकडून बघत बोलली. रेवा, उगीच काही बडबडू नको, तो माझ्याकडे का बघेल. अन्या रेवाला रागाने बोलली. अगं खरंच तुझ्या विश्वासच बसणार नाही, पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. तो जेव्हा भाषण करत होता ना, तेव्हा त्याची नजर तुझ्यावर हटतच नव्हती. तो सारखा तुला चोरून चोरून पाहत होता आणि गालात हसत होता. आणि आत्ताही मंदिरात आल्यापासून तो तुझ्याकडेच पाहत आहे, हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे, रेवा म्हणाली. रेवा, उगच काहीतरी बोलू नको, आपल्याला वेळ होत आहे. अन्या तिला ओरडली खरी, पण ती विचार करत होती की मगाशी तो जेव्हा माझ्याकडे बघून हसला, हा माझा भास होता की नव्हता. अन्या विचार करू लागली. बिचारी रेवा, अन्याने ओरडल्यामुळे आपलं तिने तोंड बंद करून ठेवलं आणि अन्याचा हात पकडून बागेमध्ये जायला निघाली. त्या दोघीही मंदिराच्या पायऱ्या उतरून खाली आल्या तेव्हा तिने रेवाकडे पाहिले तर ती खाली मान घालून गाल फुगवून चालत होती. उगच आपण रेवाला ओरडलो. तिला असं गाल फुगून बसलेली पाहून खूप वाईट वाटलं. तेव्हा अन्या तिच्याकडे पाहत उभी राहिली व आपले कान पकडून तिची माफी मागू लागली. रेवा, आय एम सॉरी, मी तुझ्यावर असं रागावली. आय एम सॉरी रेवू, अन्या बारीक तोंड करून बोलली. तर मित्रांनी मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा.